विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूरच्या माणकापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात एक खळबळजनक हत्याकांड उघडकीला आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तरुणीनं बोलण्यास नकार दिल्यानं माथेफिरू युवकानं तिची हत्या करून तिनं आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालामुळे आत्महत्येचा बनाव पूर्णपणे फसला. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजलक्ष्मी सोसायटीमधील प्रसाद विहारमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली होती. सोमवारी 23 वर्षीय प्राची हेमराज खापेकर हिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत छताच्या पंख्याला लटकलेला आढळला. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयोमध्ये पाठवला. मेयो रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाच्या प्राथमिक अहवालात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं निष्पन्न झालं आणि तिचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर मानकापूर पोलिसांनी कारवाई केली आणि हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना शेजारी राहणाऱ्या शेखर ढोरे याच्यावर संशय आला. त्याची कसून चौकशी केली असता शेखर ढोरे यानं गुन्ह्याची कबुली दिली. शेखर विवाहित असून प्राची त्याला भाऊ मानायची. कोविडच्या काळात शेखरची पत्नी आणि प्राची एकत्र शिवणकाम करायच्या, म्हणून प्राचीचं वारंवार शेखरच्या घरी येणं जाणं होतं. तर शेखरच्या विचित्र वागण्यामुळे प्राचीच्या कुटुंबानं तिला त्याच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता आणि गेल्या वर्षभरापासून प्राची त्याच्याशी बोलली नव्हती. घटनेच्या दिवशी शेखर प्राचीला भेटायला गेला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि यामुळे तो संतापला. रागाच्या भरात शेखरनं प्राचीवर हल्ला केला आणि तिचं डोकं जमिनीवर आदळलं. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शेखरनं आपला गुन्हा लपवण्यासाठी प्राचीला पंख्याला दुपट्ट्यानं लटकवून आत्महत्येचा बनाव केला. मानकापूर पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे आणि अधिक चौकशी सुरू आहे. त्या दिवशी घरात कोणी नसताना आरोपी त्या ठिकाणी आला आणि मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. मुलीने त्याला विरोध केला. त्यातून त्यांची बाचाबाची झाली. त्या रागातून झटापट झाली आणि त्यामध्ये रागारागानं पीडित मुलीचा गळा त्याने आवळला, तिला बेशुद्ध केली आणि त्यानंतर तिचं डोकं हे जमिनीवर आपटलं. तिला ओढत ओढत वरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी जो पलंग होता त्या पलंगावर जो पंखा होता त्या पंख्याला ओढणीनं लटकून गळफास घेतला असल्याचं त्याने भासवलं. त्याबाबतची कबुली ही आरोपीनं दिलेली आहे आणि आरोपीला त्यानुसार आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यापुढे त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत.